नाही नाही नाही, मला नाही जमणार आहे म्हणवा ऍक्टिंग वगैरे. मी फार तर हा ऑडियन्स म्हणून येईन तालमीला. सायली, आपल्याकडे ऑडियन्स आहे, आपल्याला ऍक्ट्रेस हवी आहे. प्लीज ट्राय करून बघ ना प्लीज. काय करू मी, काय करू, ट्राय करून काय करू? हे बघ, माझा अख्खा दिवस ना जॉब आणि कॉलेज त्या सगळ्यामध्ये जातो आणि तू काय हे शूट बीट काय चाललंय? अगं शूट नाही, मेकिंग ऑफ वन ऍक्ट करते. न्यू वे टू रिपोर्ट समथिंग हॅपनिंग. रेणुका, मग जरा आधी सांगायचं ना मला, म्हणजे मी जरा बऱ्या शब्दात बोलले असते. हे बरं, कॅमेरा समोर तुला ऍक्टिंग करता येते पण नाटकात नाही. नाही ऍक्टिंग नाही, मी फक्त प्रेझेंटेबल राहायचा प्रयत्न करते. जे मला जमतं हा, ते ऍक्टिंग वगैरे म्हणजे असं स्टेजवर उभं राहून डायलॉग्स वगैरे म्हणायचे आणि नाही जमणार. तुला नाही जमणार मग कुणाला जमणार? सांग, कुणाला जमणार? काय म्हणजे तुला काय म्हणायचंय? मला नाही जमणार म्हणजे मी काय येता जाता काय धवल सारखी डायलॉग बोलत फिरत असते का? बघ तसं नाही. मग? नाही तसं नाही, पण तुला चॅनल हेड व्हायचंय ना, सो इट्स क्लोज टू युअर फील्ड. एक्झॅक्टली, इट्स क्लोज टू माय फील्ड, इट्स नॉट माय फील्ड. नाही जमणार, डेफिनेटली नॉट. सायली, 7 दिवसावर प्रयोग आले आणि अजून मुलगी सापडत नाही आपल्याला. हो ना सायली, विचार कर, तू ऍक्टिंग करतेस, तुझा परफॉर्मन्स बघायला खूप लोक आले आणि तुझा परफॉर्मन्स बघून तुला एखादी फिल्म ऑफर झाली आणि मग तू स्टार झाली आहेस. स्टार यार, कलाकार. विचार कर सायली, स्टार. एक्सक्यूज सायली, प्लीज ना. काय झालं परी? काय चाललंय? ओप्स, सॉरी. तुम्ही बोलत होतात नाही का? खूप सॉरी. विचार कर. एक्सक्यूज सायली, स्टार. ओके, ते सगळं मान्य आहे, स्टार वगैरे सगळं ठीक आहे. पण ना, माझा एकच जेन्युइन प्रश्न आहे की ज्या गावाला जायचं नाहीये त्या गावाची बस का पकडू मी? एक्झॅक्टली, बस कशाला पकडायची? स्टार झाल्यावर तर गाडी येईल आपल्याकडे. मग गाडी नॉट द टाइम. सॉरी सायली, अगं पण तू जर रोल केला नाहीस तर कोण करणार? तेच ना, कोण करणार? सायली, नाही, पण मला नाही जमणार, नाहीच जमणार. सायली, तू माझी लाडकी आहेस की नाही? नाही. माझं तुझ्यावर, तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही? प्लीज प्लीज नाही. आय एम सो सॉरी, प्लीज डोंट फोर्स. आय एम सो सॉरी. सायली, एकदा ओके. ओके का ओके नॉट ओके? आपल्याला हिच्यावरच तो होता. आता 7 दिवसात दुसरी ऍक्ट्रेस कुठून मिळणार? सायली ऐक तुझं. सायली खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहायला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स ए? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गप्पे.
ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा! हो चल. आ!